हॅलो. बोला. बांगर साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, आता जालना जिल्ह्यामध्ये उघाड सुरू झाली आणि काल परवा दिवशी भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर आता पुढील अंदाज कसा राहील? आता आजच्या दिवस थोडं पावसाळी वातावरण आहे विरळ स्वरूपामध्ये, हो परंतु उद्यापासून बऱ्यापैकी उघडीप असेल हो आणि आता कमी दाबाचा डिप्रेशनचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपलेला आहे. हो ते आता गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या बाजूने सरकलेलं आहे. हो तर आता स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण अनुकूल असल्यामुळे आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, हम्म, पाऊस पडलेला आहे, त्यामुळे जी हम्म, तिथे आर्द्रता तयार होईल हो त्या आर्द्रतेमुळे जे ढग आकाशात येतील त्यामुळे पाऊस पडणार आहे. हो त्याला आम्ही स्थानिक पाऊस म्हणतो. हो तर अशा स्थानिक पावसाचं वातावरण या आठवड्यात राहील. हो बाकी मोठे पाऊस आता ह्या आठवड्यात काही होणार नाहीत. हम्म, हम्म, 9 आणि 10 तारखेला पूर्व विदर्भात मोठे पाऊस होतील. हम्म, बाकी कुठे पावसाची शक्यता आता नाहीये. आता थोडी मोठी उघडीप मिळेल. हा हा तर आणि शेतीची कामं जी शेतकऱ्यांची बाकी आहेत, हा जी काढणीला पिकं आलीत आणि जे ती काढणं शक्य आहे, हा तर त्यावर आता शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. हो हो शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आमच्या भागामध्ये. नाही, नुकसान हा एक भाग असतो शेतीचा, कारण कसं आता आपण व्यवसाय करतो हो त्यात फायदा तोटा हे चालूच असतं. हा ना. त्याचा काय एवढा विचार करायचा नाही, जे आहे त्याला समोर जावं लागतं शेतकऱ्याला. हा हा ठीक आहे, चालतं.